तर सावित्रीच्या लेखी या प्रदर्शन सोहळ्यामध्ये आपण इथे सामील झालेलो आहोत. सर्व महिला छोट्या छोट्या उद्योगामधून छान छान प्रदर्शन इथे आपण मांडलेलं आहे आणि हे केवळ आणि केवळ ज्योत्स्नाताईंमुळे. या ज्योत्स्नाताईंनी आपल्याला सर्व महिलांना जो काही आघाडी आणण्याचा प्रयत्न केलाय तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. आमचा छोटासा हा स्टॉल आहे, पण आम्ही उद्या चालून पुढे मोठा पण हे करूया. ताईने आम्हाला खूप छान प्रोत्साहन दिलं आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई. महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारताना महिलांना हे देऊ ते देऊ म्हणणारे भाषण करून जातात. मात्र ग्रामीण भागातील महिलांमधील कलागुण ओळखून त्यांना बळ देणं गरजेचं आहे. हेच ओळखून सामाजिक कार्यकर्ता ज्योत्स्ना महेश विर्ले यांनी महिलांना सावित्रीच्या लेखी नावाचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि त्याला महिलांनीच तुफान प्रतिसाद दिला असल्याचं चित्र आहे. नेरळ कोल्हारी भागातील महिलांमधील आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टीने ज्योत्स्ना विर्ले यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सावित्रीच्या लेखी हे प्रदर्शन आयोजित केलं. धामोती येथील हुतात्मा हिराजी पाटील सभागृहात हे प्रदर्शन आज दिनांक 7 मार्च रोजी भरवण्यात आलं. या प्रदर्शनाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्यामुळे इतके स्टॉल लागले की सभागृहाची जागा देखील कमी पडली. विर्ले यांनी खास महिलांसाठी हे सर्व स्टॉल मोफत उपलब्ध करून दिले, त्यामुळे परिसरातील घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांनी यात सहभाग घेतला. इतकंच नाही तर काही महिला या पहिल्यांदाच प्रदर्शनात सहभाग घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र या प्रदर्शनामुळे आमच्यातील आत्मविश्वास वाढला हे देखील त्या म्हणाल्या. तेव्हा या सगळ्याबद्दल सामाजिक कार्यकर्ता ज्योत्स्ना विर्ले यांनाच हॅट्स ऑफ आहे. ज्योत्स्ना विर्ले यांच्या हस्ते सकाळी उद्घाटन झालेल्या प्रदर्शनात घरगुती दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंसह आयुर्वेदिक औषधे, मसाले, कपडे, खानावळ, ज्वेलरी असं खूप काही आहे. दरम्यान यावेळी समाजात उत्तम काम करणाऱ्या महिलांचा सन्मान देखील करण्यात आला. यामध्ये आशा सेविका, अंगणवाडी सेविका, उद्योजिका, होमगार्ड, पोलीस विभागात काम करणाऱ्या महिलांचा सहभाग होता. तर सावित्रीच्या लेखी या प्रदर्शन सोहळ्यामध्ये आपण इथे सामील झालेलो आहोत. सर्व महिला छोट्या छोट्या उद्योगामधून छान छान प्रदर्शन इथे आपण मांडलेलं आहे आणि हे केवळ आणि केवळ ज्योत्स्नाताईंमुळे. या ज्योत्स्नाताईंनी आपल्याला सर्व महिलांना जो काही आघाडी आणण्याचा प्रयत्न केलाय तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. आणि या छोट्याशा त्यांच्या कार्याला इतकं बळ आलंय की छोट्यातली छोटी स्त्री सुद्धा इथे येण्याचा प्रयत्न केलाय. उदाहरणार्थ मी कधीच असं प्रदर्शन मांडलेलं नव्हतं, पण त्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि त्या म्हणाल्या की तुम्ही दिवाळीचा फराळ खूप सुंदर करता, तुम्ही केलंच पाहिजे, तुम्ही तिथे हजर म्हणजे तिथे तुम्ही असलंच पाहिजे. आणि यासाठी मला सुद्धा प्रोत्साहन मिळालं आणि म्हणून मी आज छोटासा आपला व्यवसाय म्हणून इथे मी ठेवलेला आहे. बस. आज 3 वर्ष झाले मी मसाल्याचा व्यवसाय करते, पण काल ज्योत्स्नाताईंनी मला प्रोत्साहन दिलं की ताई तुम्ही एकदा स्टॉल लावून बघा, तुम्हाला तिथून जास्त अनुभव चांगला मिळेल. त्यामुळे आज मी हा स्टॉल लावलेला आहे. त्यांचे खरंच खूप धन्यवाद. त्यांनी मला प्रोत्साहित केलं, त्यामुळे व्यवसाय ते लावू शकले आणि आताही पुढेही मला बऱ्याच संधी मिळतील त्यांच्याकडून अशी अपेक्षा आहे. तर मी ज्योत्स्ना महेश विर्ले. आज आपण महिला दिनानिमित्त सावित्रीच्या लेखी हा एक्झिबिशन सोहळा इथे आयोजित केला आहे. याचं एक महत्वाचं कारण असं की आपल्या ज्या महिला आहेत, ज्या घरी बसून खूप काही गोष्टी करत असतात, गृहउद्योग करत असतात, लघु उद्योग करत असतात, त्यांच्या कामाला एक ओळख मिळावी, त्यांच्या कामांना आर्थिक चालना मिळावी, या हेतूने आज आपण हा भव्य प्रदर्शन सोहळा आयोजित केला आहे. आणि या सोहळ्यामुळे आज येणारी प्रत्येक महिलाला एक मोटिवेशन भेटणार आहे की आज आपण यांच्यासारखं सुद्धा आपण काही ना काही करून रोजगार प्राप्ती करू शकतो. आणि एक महिला सक्षम असली तर तिचं कुटुंब सुद्धा सक्षम असतं. म्हणून या महिला दिनानिमित्त आज आपण महिलांना काहीतरी प्रोत्साहन देण्यामागे हा एक कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि खूप आनंद होते मला की आज ह्या आपल्या पहिलीच संधी ही माझी पहिलाच हा प्रयत्न होता छोटासा. या प्रयत्नामुळे मला इतकं मोठं प्रोत्साहन मिळालंय. आज या पूर्ण आगरी हॉलमध्ये खूप गर्दी आहे. आपले स्टॉलचे जे मेंबर आहेत त्यांची सुद्धा खूप मोठ्या संख्येने गर्दी आहे. 20च्या 25च्या संख्येच्या वरती आपले स्टॉल लागले आहेत. इथे अनेक आयुर्वेदिक वस्तू आहेत, घरगुती मसाले, पापड आहेत, हँडमेड ज्वेलरी आहे, ज्या महिला स्वतःच्या हाताने बनवतात, चांगल्या पद्धतीने बनवतात. त्याच वस्तूंना आज आपल्या परिसरात एक स्थान मिळावं, एक मार्केट मिळावं, हा एक छोटासा प्रयत्न होता. आणि खूप चांगल्या पद्धतीने हा आज भव्य प्रदर्शन सोहळा पुढे चाललोय. आणि मला जर
हा एक्झिबिशन सोहळ्यानंतर अजून मोटिवेशन भेटणार आहे. याच्या पुढे सुद्धा मी अजून इथेच नाही, नेरळ नाही तर कर्जत, बदलापूर जिथे जिथे मला संधी भेटेल या महिलांना पुढे घेऊन जाण्याची, तर मी ते नक्की करणार. आणि खरंच सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद मुळे आज मी हे एक छोटंसं पाऊल घेऊन पुढे चालले आणि मला खूप आनंद होते की मी आज या सर्व गोष्टी करू शकते. आणि माझ्या या सर्व कार्यामध्ये माझ्या या सर्व महिला नेहमी खंबीर पाठीशी असतात. नेहमी प्रत्येक वेळेस माझ्यासोबत उभ्या असतात. प्रत्येक कामामध्ये मला मदत असते. म्हणून आज मी काहीतरी कुठल्या तरी लेवलला जाऊन काम करू शकते आपल्या समाजासाठी. खूप खूप धन्यवाद.